नमस्कार मित्रांनो, आज आपण आरोग्यसेवक पुरुष याचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे 10वीवर आधारित, तुम्हाला 10वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान जे भाग 1 व भाग 2 यावर आधारित आहे. त्याचे आपण महत्त्वाचे जे भाग आहे ते त्या भागामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहणार आहोत. जे धडे आहेत, तुम्हाला भाग 1 मध्ये 10 धडे आहेत. त्या 10 धड्यांची टप्प्याटप्प्यानं आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि ही माहिती ही IMP राहणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. तुम्हाला पेपरला यातीलच मुद्दे येतील हे मी खात्रीने सांगू शकतो. आणि भाग 1 मध्ये एकूण 10 धडे राहणार आहे. त्या 10 धड्याचा पहिला धडा आहे त्यामधला गुरुत्वाकर्षण, दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे आहे, त्याच्यानंतर विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातुविज्ञान, कार्बनी संयुगे आणि शेवटचा 10वा धडा आहे अवकाश मोहीम. आता या धड्याचा टप्प्याटप्प्याने एका धड्याची आपण सविस्तर माहिती पुढे पाहू. यातील पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. या गुरुत्वाकर्षणामध्ये एकूण 7 मुद्दे आहे. पहिले हे मुद्दे एकदा लक्षात ठेवा. मुद्दे जर तुमचे लक्षात राहिले तर त्यावरील माहिती ही अचूकपणे तुमच्या लक्षात राहील. यामध्ये पहिला मुद्दा आहे गुरुत्वाकर्षण, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, नेमकं गुरुत्वाकर्षण काय याची सविस्तर याच्यात माहिती. दुसरा मुद्दा आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. तिसरे हे केपलरचे नियम, तिसरा मुद्द्यात. त्याच्यानंतर चौथ्या मुद्द्यामध्ये आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिलेला आहे. पुढे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण दिलेले, त्यानंतर मुक्त पतने आणि शेवटी मुक्तिवेग. पहा, तर पुढे अजून टप्प्याटप्प्यानं एका मुद्द्याचा आता सविस्तर अभ्यास करू, चर्चा करू. या प्रत्येक धड्यातील प्रत्येक मुद्दा या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. यातील जो बारीक सारीक जो पण पॉईंट असेल तो सर्व पॉईंट या ठिकाणी मी घेतलेले आहे. त्यामुळे याच्या बाहेरचे शक्यतो प्रश्न तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे याचाच सविस्तरपणे अभ्यास करा. यातील पहिला मुद्दा आहे पहा, गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूमध्ये प्रयुक्त होते. पहा, या ठिकाणी काय सांगितलं, गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूमध्ये असते. तुम्ही जगातील विश्वातील कोणत्याही 2 वस्तू जर घेतल्या, त्या 2 वस्तूमध्ये ते बल एकमेकांमध्ये गुरुत्वाकर्षण बल हे कार्यरत असतं. उदाहरणार्थ आपण घेऊ पृथ्वी आणि चंद्राचं जर उदाहरण घेतलं, पृथ्वी ही चंद्रावर आपलं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करत असते, त्याच वेळेस चंद्र देखील पृथ्वीवर आपलं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते. जसं आपण स्वतःचं उदाहरण घ्या, आपण ज्या ठिकाणी आहोत आपण सुद्धा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो. आपल्यामध्ये सुद्धा स्वतःचं गुरुत्वीय बल असतं, आकर्षक बल असतं. आपण आपलं आकर्षक बल त्या वस्तूवर प्रयुक्त करतो आणि ती वस्तूसुद्धा तिचं जे आकर्षक बल आहे आपल्यावर प्रयुक्त करत असते. असा हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा महत्त्वाचा इथं पॉईंट आहे पहा, गुरुत्वाकर्षणाचा शोध जर कोणी लावला असेल तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे आयझॅक न्यूटन. पहा, गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. हा एक IMP. तिसरा बिंदू म्हणजेच आता हे गुरुत्वाकर्षण कशावर, नेमकं कोणत्या तत्वावर चालतं त्याचं थोडक्यात इथं वर्णन केलेलं, बल व गतीचं, फोर्स अँड मोशनचं. पहा, म्हणून इथं सांगितलेलं एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. त्यांनी काय सांगितलं, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी, समजा एखादी दिशा एक समान एका गतीत आहे, त्या गतीत
जर आपल्याला त्याची दिशा बदलायची असेल तर त्याच्यावर फोर्स अप्लाय करावं लागेल, बल लावावं लागेल, तेव्हा त्याची डायरेक्शन चेंज होईल, गती बदलेल. किंवा गतीच्या परिणामात बदल करायचा आहे, एखाद्याचा गती कमी करायची, मोशन हे कमी करायचं किंवा वाढवायचं आहे, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला फोर्स अप्लाय करावं लागेल, बल लावावं लागेल, तेव्हाच ते त्या ठिकाणी त्याचा वेगात परिणाम होईल. हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट आहे पहा, सर आयझॅक न्यूटन यांच्याविषयी थोडक्यात काही माहिती दिलेली पहा. 1642 ते 1727पर्यंत. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं पहा, त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया. प्रिन्सिपिया. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षण सिद्धांत आपल्या कोणत्या पुस्तकात लिहिलेला आहे? प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. व या पुस्तकाच्या आधारे त्यांनी काय केलं, त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेले पहा. यांच्या अगोदर ग्रहाचे वर्णन करणारा एक सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे केपलर. त्यांची माहिती आपण तर पुढं पाहणारच आहोत. तर केपलरचं जे विशेष, ज्यांनी जे 3 सिद्धांत, 3 नियम मांडले, त्यांचं विशेष वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून त्यांचे समीकरण त्यांनी बनवलेले कोण आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी. पुढील 5वा मुद्दा आहे, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. याला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलेलं आहे. मग नेमका वर्तुळाकार गती म्हणजे इथं खाली दिलेलं पहा, कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. म्हणजे या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. नेमकं याच्यात थोडक्यात ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आता हे शक्यतो वर्तुळाकार गती तुम्हाला माहीत असेल की एका वर्तुळाच्या कक्षेभोवती जर एखाद्या कक्षेमध्ये जर एखादी वस्तू फिरत असेल, ती वर्तुळाकार गतीत आहे असं मानतो आपण. आता दुसरा एक महत्त्वाची कन्सेप्ट इथं अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल कशाला मानतं? सेंट्रिपेटल फोर्स कशाला मानतं? आता उदाहरणार्थ एक गोफणीचं उदाहरण आहे, या 10वीच्या पुस्तकात दिलेलं आहे पहा, की गोफण जेव्हा आपण फिरवतो तर आपण त्या गोफणीचं जे दगड गोफण असतो तर आपण स्वतःकडे ती गोफण खेचत असतो गोल फिरवताना. म्हणजे त्या गोफणीवरचे जे बल आहे आपण स्वतःकडे ओढून धरत असतो गोल फिरवताना. म्हणजे हे बल्सची दिशा कोणीकडे असते? हे आपल्या स्वतःकडे असते, आपण गोफण फिरवताना, म्हणजे आतल्या दिशेला असते. मग याच बलाला अभिकेंद्री बल आपण म्हणतो. आणि हे बल कुठं असतं? केंद्राकडे असतं. म्हणून इथं दिलेलं आहे पहा की या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रयुक्त होते. पुढचा मुद्दा आहे की अभिकेंद्री बल हे कोणकोणत्या वस्तूमध्ये असू शकतं? हे कोणकोणत्या ह्याच्यामध्ये असू शकतं? ग्रह असन, तारे असन. इथं दिलं पहा, पृथ्वी चंद्राला स्वतःकडे आकर्षित असणार व सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. मग आता पृथ्वी जे चंद्रावर बल लावते हे कोणतं बल आहे? तर हे अभिकेंद्री बल आहे, सेंट्रिपेटल फोर्स आहे. कारण की पृथ्वी चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास तिथं फिरायला लावते. समजा ते बल प्रयुक्त असल्यामुळं स्वतःभोवती चंद्र फिरतो, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. तसंच पुढे दिलं, सूर्य देखील पृथ्वीसह इतर सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. आता सूर्य पृथ्वीसह इतर ग्रहावर जे फोर्स लावतो, बल लावतो, त्या बलामुळं पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात. म्हणून हे जे पृथ्वीवर लावलेलं बल आहे सूर्याने, हे कुठे? सूर्याच्या केंद्राकडे असतं. म्हणून हे देखील अभिकेंद्री बल आहे. 7वा मुद्दा आहे, न्यूटन हे परावर्तन दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होय. महत्त्वाचा पॉईंट हा पण पेपरला येऊ शकतो की परावर्तक दुर्बीण करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहे? तर ते हे न्यूटन यांनी परावर्तक दुर्बीण तयार केलेली, ते पहिले शास्त्रज्ञ. अजून एक न्यूटनने एक नवीन शाखेत शोध लावलेला आहे पहा. न्यूटनने कॅल्क्युलस या नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस नावाची एक शाखा आहे गणिताची, तर त्या शाखेचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे, लक्षात घ्या.
हे 10वीच्या पुस्तकातून घेतलेला एक महत्त्वाचा थोडक्यात वाचून सांगतो. सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्ये जन्म झालेला आहे. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे, गुरुत्वाकर्षण सिद्धांत आपल्या प्रिन्सिपल नामक पुस्तकात मांडला. त्याआधी केप्लरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करताना 3 नियम मांडले. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणाची काहीच जाण नव्हती. म्हणून न्यूटनने काय केलं की गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. केप्लरचे जे 3 नियम होते ते गणितीय पद्धतीनं त्यांनी सिद्ध करून दाखवले व त्याचे काही सूत्र त्यांनी मांडलेले. आता न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. त्याला काय म्हटलं तर कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि हा शेवटचा एक पॉईंट महत्त्वाचा, न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ. बाकीची जी अधिक माहिती आहे ती आपण पुढील भागामध्ये घेऊ दुसऱ्या याच्यामध्ये.